ठाण्यात जेथे कुत्रे मांजरींसारखे पाळीव प्राणी घरातील लाडक्या सदस्यांसारखे वावरतात, तेथे आता त्यांच्या शेवटच्या प्रवासासाठी एक स्वप्नील स्थळ उभं राहिले. आजार, अपघात किंवा वयाच्या ओझ्यानं या निष्ठावान साथीदारांचा मृत्यू झाल्यास त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीनं निरोप देण्याकरिता आधी नसलेली अडचण आता इतिहास जमा झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेनं माजिवडा येथे उभारलेली ही महाराष्ट्रातील पहिली गॅसदाहिनी स्मशानभूमी मुक्या प्राण्यांसाठी एक स्वतंत्र स्वर्गासारखी वाट दाखवते. या स्थळी पाळीव प्राण्यांसाठी विशेष स्मशानभूमी बांधून त्यांच्या कुटुंबियांना भावनिक आधार देण्याची सुंदर कल्पना साकार झाली आहे. या प्राणी स्मशानभूमीची लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप रोडे, कार्यकारी अभियंता संजय कदम, माजी नगरसेवक संजय भोईर, ठाण्यातील प्राणीमित्र संघटनेच्या सोनाली सजननी यांच्यासह अनेक प्राणीप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या स्मशानभूमीचं वैशिष्ट्य म्हणजे एपीसी तंत्रज्ञानानं सजवलेली 30 मीटर उंच चिमणी, जी 70% प्रदूषण रोखून पर्यावरणाचं रक्षण करते. जणू हिरवी शांतता वाहणारा एक धुरळा मुक्त मार्ग. आवारात अद्ययावत बैठक व्यवस्था, कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज रजिस्टर ऑफिस, महिला पुरुषांसाठी स्वच्छ प्रसाधनगृह आणि प्रवेशद्वाराजवळील महादेवाचं मनमोहक मंदिर हे सर्व एकत्र येऊन मृतदेहाला आणि त्यांच्या प्रियजनांना कोणताही त्रास न होता शांत निरोप देण्याची काळजी घेते. मंत्री सरनाईक यांच्या या संवेदनशील दृष्टिकोनानं हे ठिकाण केवळ स्मशानभूमी नसून प्राणीप्रेमीची एक अमर कहाणी बनलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरनाईक यांच्या हस्ते या अद्ययावत स्मशानभूमीचं आज भव्य लोकार्पण करण्यात आलं. प्राणीप्रेमींच्या गर्दीनं सजलेल्या या सोहळ्यात मुक्या साथीदारांच्या स्मृतींना उजाळा मिळाला. ही संकल्पना ठाणेकरांसाठी एक वरदान ठरली आहे, ज्यानं प्राणीप्रेमींच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले. म्हणजे मीरा भाईंदर आणि ठाणे येथे खूप डॉग्स लवर आहे. पाळीव प्राणी ज्यांच्याकडे आहेत ते खूप लोक मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये तर 15,000वर अधिक हे पाळीव प्राणी पाळणारे लोक आहेत. आणि प्रामुख्यानं हे कुत्रे किंवा मांजरी किंवा काही पांढरे उंदीर असतात, ससे असतात, हे काही पाळीव प्राणी असतात. त्यांच्या मृत्यूनंतर, कारण घरातच एक घटक म्हणून ते लोक त्यांना पाळत असतात, आणि त्यांच्या मृत्यूनंतर कुठेही त्या दहन किंवा अंत्यविधीचा जागा नसल्या कारणानं काही वेळास कोणाच्या तरी ताब्यामध्ये ते देऊन टाकतात. कुठेतरी लांब माळरानामध्ये जाऊन खड्डा खोदून त्या ठिकाणी पुरत असतात, किंवा काही लोक ज्यांच्या ताब्यामध्ये देतात ते खाडी किनारे वगैरे असेच टाकून मोकळे होतात. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांनाही त्याचा त्रास व्हायचा. आणि जे प्राणीमित्र आहेत त्यांना तर अगदी त्या घरातल्या कुटुंबातील घटकाप्रमाणे ते त्याचा वापर करत असल्या कारणानं मनस्ताप व्हायचा. आणि अशामुळे ह्या सोनाली सहगल आहेत त्या पाळीव प्राणी जे आहेत त्यांच्यावर प्रेम करणारी ही काही डॉग्स लवर आहेत. म्हणजे त्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न चालू होते. त्यांनी एकदा मला सांगितलं की अशी जागा कुठेतरी असणं गरजेचं आहे, आणि त्यामुळे मी शिंदे साहेबांकडनं निधी घेतला आणि प्रत्येक स्मशानभूमीच्या शेजारी काही मोकळी जागा जी आहे त्या ठिकाणी फक्त पाळीव प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र बनवायचं ठरवलं, आणि आज ते प्रत्यक्षात उतरत आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये आज हे 545 स्क्वेअर मीटरच्या जागेवर अंदाजे 50 लाख रुपये खर्च करून पर्यावरणपूरक ही विद्युत दाहिनीची व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्यामुळे ठाण्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधर्व जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आलाय. यावेळी केळकर यांचं अभिनंदन करत, मी कट्टर भाजप समर्थक असल्याचं, बिहारमधील भाजपच्या विजयाचा आनंद झाल्याचं अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सांगितलं. गंधार बालनाट्य संस्थेच्या वतीनं गंधार गौरव सोहळ्याचं दरवर्षी आयोजन केलं जातं. यंदा गंधार गौरव पुरस्काराचं हे 10वं वर्ष होतं. हा पुरस्कार सोहळा काल ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडला. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेत्री निवेदिता सराफ यांना ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आमदार संजय केळकर, लेखक अभिजित पानसे, अभिनेते विजय पाटकर, राज्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ढवळ, दिग्दर्शक निर्माते मंगेश देसाई, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, विलास ठुसे, गंधारचे संस्थापक मंदार टिल्लू यांची उपस्थिती होती.
आज आपण जे काही आहोत ते आपले गुरु, पती यांच्यामुळेच असून आज त्यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार दिला याचा विशेष आनंद होत असल्याचं निवेदिता सराफ यांनी सांगितलं. सुधा करमरकर यांच्या बालनाट्यातून आपल्या अभिनयाची सुरुवात झाली. बालनाट्य करणं हे खूप कठीण आहे आणि काळाची ती खूप मोठी गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. बालनाट्य केवळ मनोरंजनासाठी नाही तर त्यातून उद्याचे प्रेक्षक घडतात असंही त्यांनी सांगितलं. नाटक कसं बघितलं पाहिजे याचंही शिक्षण बालनाट्याच्या माध्यमातून दिलं जातं. बालनाट्य शिकून चांगले श्रोतेही बनले जातं. त्यामुळे अशी शिबिरं घेतली पाहिजेत. बालनाट्यासाठी आपल्याकडून जी काही मदत लागेल ती आपण करू. बालनाट्य ही सातत्यानं केली पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर सुधा करमरकर आणि रत्नाकर मतकर यांनी केलेल्या प्रयत्नांनाही त्यांनी उजाळा दिला. आज आपल्याला माहेरचा पुरस्कार मिळाला असं वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. या सोहळ्यात मंचावर भाषण करताना आमदार संजय केळकर यांनी बिहारमध्ये डबल सेंच्युरी मारली ती तुमच्या आशीर्वादामुळे आणि त्यामुळे डबल इंजिन सरकार किती चांगलं असतं हे जनतेनं दाखवून दिलं आहे. आता फक्त बिहारच नव्हे तर देश भाजपामय झाला पाहिजे असं त्यांनी वक्तव्य केलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. घोडबंदर रोड हा सर्व राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. मार्च 2026 मध्ये दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडॉर हा मार्ग सुरू झाल्यावर जवाहरलाल नेहरू बंदरातून होणारी बहुतांश कंटेनर वाहतूक या मार्गावर जाईल. त्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील अवजड वाहनांचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होईल असं प्रतिपादन खासदार नरेश म्हस्के यांनी केलं आहे. घोडबंदर रोड आणि परिसरातील विविध समस्या आणि प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या आढावा बैठकीचं काल आयोजन करण्यात आलं होतं. महापालिका मुख्यालयातील अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील तसंच जस्टिस फॉर घोडबंदर रोड या संस्थांचे प्रतिनिधी, घोडबंदर रोड परिसरातील गृहसंकुलांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. घोडबंदर रोड परिसरातील समस्यांवर सर्व यंत्रणांच्या समन्वयानं तोडगा काढण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रमुख समस्या रस्त्यांची असून खड्डे, पॅचवर्कचे उंचवटे यामुळे अपघात होत आहेत. उड्डाणपुलावरील रस्त्याची स्थिती चांगली नाही, त्यावर तात्काळ उपाय करण्याचे निर्देश खासदार म्हस्के यांनी या बैठकीत दिले. MMRD आणि सार्वजनिक बांधकाम विभागांनी ही दुरुस्तीची कामं तातडीनं करावीत, ती 10 डिसेंबर पर्यंत पूर्ण करावीत असंही त्यांनी सांगितलं. दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडॉरचं काम मार्च पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे कंटेनरचा 30 ते 35% भाग त्या मार्गावर जाणार आहे. तसंच खानिवडे ते आमणे येथील मिसिंग लिंक जोडल्यास घोडबंदर रोडवरील आणखीन भार कमी होणार आहे. त्यासाठी महापालिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करत आहे. हा विषय जलद मार्गी लागावा यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे लवकरच बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही खासदार नरेश म्हस्के यांनी या बैठकीत दिल्या.
गेल्या काही वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात भटक्या श्वानांचं प्रमाण वाढले. यातील काही श्वानांकडून लहान मुलांवर तसंच नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. श्वानांच्या चाव्यांमुळे रेबीजचा धोका वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर अशा श्वानांचं नियंत्रण आणि नागरिकांचं संरक्षण यासाठी उपाययोजना करण्याची मागणीही सातत्यानं होत होती. आता महापालिकेच्या नव्या उपक्रमामुळे हा धोका कमी होण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिका क्षेत्राचं गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. शहरात वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे शहरात भटक्या श्वानांच्या संख्येतही मोठ्या संख्येनं वाढ झाली आहे. त्यातील काही भटक्या श्वानांकडून लहान मुलं तसंच माणसांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढीस लागलेत. अशा भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत असली तरी त्यास प्राणीप्रेमींकडून मात्र विरोध होताना दिसतो. अनेक ठिकाणी प्राणीप्रेमी हे रस्त्यांवर शहरांमध्ये खाद्यपदार्थ त्यांना खाऊ घालतात. त्यासही नागरिकांकडून कडाडून विरोध होताना दिसून येतो. यावरून नागरिक आणि प्राणीप्रेमी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मात्र असं असलं तरी भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे रेबीजचा धोका असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2025 मधील मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता नोव्हेंबर 2025 आणि डिसेंबर 2025 मध्ये 2 दिवसीय प्रतिरूप मुलाखतीचं सत्राचं आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी या प्रतिरूप मुलाखतीचा लाभ घेण्याचं आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलंय. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 25 मे रोजी यूपीएससी पूर्व परीक्षा 2025 आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 22 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट रोजी यूपीएससी मुख्य परीक्षा आयोजित करण्यात आली असून या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन अंतिम मुलाखतीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांकरिता चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रतिरूप मुलाखतीचं आयोजन करण्यात येणार आहे. या मुलाखत पॅनलमध्ये कार्यरत आणि सेवानिवृत्त IAS, IPS, IRS, UPSC तज्ज्ञ मार्गदर्शक आणि वरिष्ठ पत्रकार आदी मान्यवरांचा समावेश करण्यात येणार आहे. प्रतिरूप मुलाखतीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या ईमेलवर आपले DAF2 ॲप्लिकेशन सादर करावे. संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या DAF2 ॲप्लिकेशनचे संस्थेच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून विश्लेषण करण्यात येईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रतिरूप मुलाखतीत आणि UPSCच्या अंतिम मुलाखतीत मोठ्या प्रमाणात फायदा होईल. त्यामुळे प्रतिरूप मुलाखतीस इच्छुक विद्यार्थ्यांनी 28 नोव्हेंबर पर्यंत लिंकवरती नाव नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे.